वार्तांकन रोखठोक बातमी। दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आलेले संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले। तुकाराम मुंडे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला असून मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही या मागणीचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा धडाका लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांचा फेरबदल करण्यात आले। यापूर्वीच गेल्या आठवड्यात तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकांना महत्त्वाच्या मोक्याच्या जागांवर तर काहींना महामंडळे व प्राधिकरणांवर नियुक्त करण्यात आले। यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली असून या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आलंय। तर दुसरीकडे आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे। मात्र दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून मुंडे यांनी घेतलेल्या लोकहितवादी निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आदराची भावना असून ही बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून मुंडे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग विभागातच कायम ठेवण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।